दिशा सालियन प्रकरणी सरकारनं फेर तपासाचे आदेश दिल्यानंतर पोलिसांकडून सी समरी रिपोर्ट मागे. एसआयटी चौकशी सुरू असून तपास थांबवलेला नाही. मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतून दिशा सालियनची आत्महत्या. मालवणी पोलिसांचा निष्कर्ष. वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती असाही दावा. दिशानं वडिलांच्या अफेअरमुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख असलेला रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय. मग तो रिपोर्ट वैध कसा? सालियन यांच्या वकिलांचा सवाल. संबंधित रिपोर्टचा आरोपींना बचावात काहीही फायदा होणार नाही. निलेश ओझा यांची प्रतिक्रिया. दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर. संजय राऊतांचं वक्तव्य. दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, राऊतांचं आवाहन. दिशा सालियन प्रकरणामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार सरकार काम करेल. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. तर दिशाची हत्याच झाली असावी असं वाटतं, सामंतांचं वक्तव्य. दिशाची आधी अब्रू लुटली असून आता तिच्या वडिलांचं चारित्र्य हनन केलं जातंय. शिंदेचे शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्याकडून संताप व्यक्त. प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढला. न्यायालयाने सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरवर अमित भोसले या वकिलाकडून हल्ला. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का असं विचारत हल्ला केल्याची माहिती. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधानी. त्यांनी चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला. इंद्रजित सावंत यांची कोरटकरला सुनावलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया. कोरटकर 6 ठिकाणी राहिला. त्याची व्यवस्था कोणी केली? कारनं फिरला. प्रवास करताना टोल क्रॉस केला असेल. त्यामुळे त्याच्याबरोबर अजून कोण होतं हे पाहण्याकरता पोलिसांना तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासावं. वकील असीम सरोदे यांची मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये तिसरी मोठी अटक. फैजान खातीब याला हिंसाचाराच्या 10 दिवसांनंतर अटक. पोलीस सूत्रांनुसार फैजान खातीब हा जहाल विचारांचा असून त्यानं जमावाला चिथावलं होतं. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाचा दिलासा. एकनाथ शिंदेचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम दिलासा. 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याची जोरदार तयारी. मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीची पायाभरणी होणार. मोदींच्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीतील अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण. याशिवाय दीक्षाभूमी आणि परिसरामध्ये स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचं काम सुरू. सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींच्या स्वागताच्या नियोजनामध्ये बदल. काही चौक निर्मनुष्य ठेवण्याच्या पोलिसांच्या सूचना. सुमारे 5,000 पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त. 30 मार्चला मोदींचा नागपूर दौरा. पुस्तकाला वह्यांची पानं लावण्याच्या नियोजन शून्य निर्णयामुळे राज्य सरकारचे 63 कोटी वाया. वह्यांची पानं लावण्याचा फायदा होत नसल्यामुळे निर्णय मागे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रोज दोन्ही वाहिन्यांवर स्वच्छता वाहनं फिरवा. मंत्री गणेश नाईकांचे टोल वसुली कंपन्यांना निर्देश. महामार्गावरील स्वच्छतेची जबाबदारी टोल वसुली कंपन्यांचीच असल्याचं वक्तव्य. कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याची प्रक्रिया केंद्रानं तातडीनं पूर्ण करावी. लोकसभेचे खासदार नरेश म्हस्केंची संसदेत मागणी. देशभरात ICAI मार्फत घेतली जाणारी सीएची फायनल परीक्षा आता वर्षातून 3दा घेतली जाणार. विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी देण्यासाठी ICAIचा निर्णय. दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. रेस्टॉरंट्स हॉटेल्समध्ये ग्राहकांनी सेवा शुल्क भरणं बंधनकारक नाही. सेवा शुल्काची जबरदस्तीनं वसुली करणं ही व्यवसाय करण्याची चुकीची पद्धत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता 100 रुपयांऐवजी 1,000 रुपये दंड. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात. यामुळे मनपानं दंडाच्या रकमेमध्ये केली 10 पटी वाढ. सिडकोच्या लॉटरीतील घरांच्या वाढीव दरांविरोधात मनसे आक्रमक. वाशीतील पोस्ट ऑफिसमध्ये मनसे आणि सिडको सोडतधारकांची पोस्टकार्ड मोहीम. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्रांद्वारे सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याची केली मागणी. नाशिक शहरातील रस्ते आणि पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक. मनसेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त मनीषा खत्रींना दिलं निवेदन. सत्ताधारी भाजपच्या आमदारांवर केली गंभीर टीका. नाशिक शहरातील सातपूर परिसरामध्ये पाणी टंचाई. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आयुक्तांना दिलं निवेदन. या संदर्भात भाजप आमदार सीमा हेरेंनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट. सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर नावावरून वाद. त्र्यंबकेश्वर हेच मुख्य स्थान. महामंत्री
हरिगरी महाराजांचा दावा. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही दोन्ही स्थानं महत्त्वाची, त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर या दोन्ही नावांनी कुंभमेळ्याचं नामकरण केलं जाणार. कुंभमेळा नामकरण वादावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. गोदावरी नदी घेणार मोकळा श्वास, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा. गोदावरी नदीवरील सिमेंट स्लॅब काढून टाकले जाणार. तिथल्या व्यावसायिकांची योग्य व्यवस्था करण्याचंही गिरीश महाजन यांचं आश्वासन. देशातलं पहिलं कार्बन डेटिंग एक्सेलरेटर सेंटर मुंबई विद्यापीठात सुरू. यासाठी विद्यापीठाकडून 20 कोटीचा खर्च. 50,000 वर्षांपूर्वीची कुठलीही वस्तू किती जुनी आहे हे या सेंटरमध्ये कळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.